हॅलो, हाय, नमस्कार. मी सारिका वाघमारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल की मी आज काय बोलणार आहे आणि कशाबद्दल बोलणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला 2026 म्हणजे आपल्यात काहीतरी बदल घडवायचा असेल तर तुम्हाला काही 10 टिप्स म्हणजे 10 पॉईंट्स सांगणार आहे. ते तुम्ही आचरणात आणला तर 100% तुमचं आयुष्य बदलेल आणि तुम्ही एक सक्सेस वुमन म्हणून ओळखलं जाईल समाजात. तर हा व्हिडिओ आहे खास महिलांसाठी, जे गृहिणी आहेत माझ्यासारखे. तर त्यांच्यासाठी आपल्या म्हणजे काहीतरी दडलेलं असते, प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी कौशल्य दडलेलं असतं. तर ते फक्त आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे आपल्याला ते कौशल्य बाहेर आचरणात आणता येत नाही. तर सध्या अशी परिस्थिती झाली आपली, कुटुंबाची जबाबदारी आणि कर्तव्य ह्यामुळे आपल्याकडे लक्ष देणंच राहतं. कुटुंबाची जबाबदारी हे देखील प्रत्येक महिलांचं एक मोठं कौशल्यच म्हणावं लागेल, बरोबर. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास. तर स्किप न करता पहा, सगळे पॉईंट्स तुम्हाला कळेल, म्हणजे तुमचं आयुष्य देखील बदलेल आणि 2026मध्ये तुम्ही एक यशस्वी स्त्री म्हणून ओळखलं जाईल. तर तुम्हाला मी 10 पॉईंट्स सांगणार आहे, जे 2026मध्ये आपण स्वतःमध्ये काहीतरी बदल करू. तर ते 10 पॉईंट्स कुठले आहेत तेच आज बघू. तर पहिलं पॉईंट आहे मेडिटेशन. हो, मेडिटेशन म्हणजे ध्यान केल्यामुळे आपलं म्हणजे ब्रह्मांड आहे तिथपर्यंत आपलं बोलणं जातं. म्हणजे युनिवर्स, जे आपण बोलतो ते युनिवर्सपर्यंत पोचतो आणि ते सत्यात आपलं उतरतं. दिवसातून तुम्ही 10 मिनटं, कधीही वेळ वगैरे नाही आहे, फक्त तुम्हाला 10 मिनटं कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्ही शांत डोळे बंद करून ध्यान करा. म्हणजे आपण ध्यान केल्याने पूर्ण युनिवर्स म्हणजे जे ब्रह्मांड आहे तिथपर्यंत आपलं सगळं बोलणं जातं. तर फॉर एक्झाम्पल सांगते, ब्रह्मांड कसं ऐकतं, म्हणजे आता तुम्हाला गायक व्हायचं आहे, म्हणजे गायक व्हायचं आहे असं फील करा की मी गायक आहे आणि स्टेजवर जाऊन मी गात आहे आणि सगळे ऑडियन्स मला बघतायत, असं फील करा. म्हणजे व्हिज्युअलायझेशन करा. ते नंतर त्याच्यावर ॲक्ट देखील करायला पाहिजे. 100% हे सत्यात उतरतं. मेडिटेशन केल्यामुळे आपण आपल्याला ओळखू शकतो, म्हणजे आपल्याला काय बनायचे, काय नाही, आपल्याला कसं वागायचं आहे, हे सगळं आपल्याला युनिवर्सपर्यंत पोहोचवता येतं, म्हणजे ब्रह्मांडपर्यंत पोहोचवता येतं. दुसरी पॉईंट आहे सकाळी लवकर उठणं. तर आता सकाळी लवकर उठणं हे तर महिलांसाठी साहजिकच आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही रोज ज्या टायमाला उठताय त्यापेक्षा 1 तास लवकर उठा, म्हणजे तुमचं दिवस देखील खूप छान जातं आणि तुम्हाला दिवसभर फ्रेशनेस फील होतं आणि आपले काम देखील पूर्णपणे लवकर संपून जातं आणि आपल्या छंदाला देखील वेळ मिळतं, बरोबर ना. आपल्यासाठी तरी देखील वेळ काढायचे आता. तर 2026मध्ये काहीतरी बदल करायचा असेल तर आपल्याला लवकर उठावं लागेल. तर पॉईंट नंबर 3, आपला छंद जोपासायला पाहिजे. तर प्रत्येक महिलामध्ये काहीतरी कौशल्य असतं, फक्त कुटुंबाच्या जबाबदारीमुळे आपल्याला ते बाहेर आपलं कौशल्य आणता येत नाही. म्हणून आपल्याला आपलं छंद म्हणजे रोज आपल्याला 10 मिनटं तर आपला छंद, कुणाला स्वयंपाक करण्याचा छंद असतं, कुणाला ड्रॉइंग करण्याचं छंद असतं, कुणाला डान्स करण्याचं छंद असतं. तर बरेच महिलांमध्ये काही छंद असतात, तर ते छंद आपण कौशल्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आपला छंद आपण जोपासलो की एक प्रकारे आपला आत्मविश्वासही वाढतं आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर नक्की तुमचं छंद तुम्ही जोपासा. काही ना काही छंद प्रत्येक स्त्रीमध्ये असतंच. तर पॉईंट नंबर 4, सोशल मीडियाचा कमी वापर. हो, तर रोज आपण काय करतो, स्क्रोलिंग करता करता 2 ते 3 तास कसे जाते हे आपल्यालाच कळत नाही आहे, बरोबर. माझं पण तेच प्रॉब्लेम आहे. तरी मला पण 2026मध्ये काहीतरी बनायचं आहे आणि बदल घडवून आणायचा आहे स्वतःमध्ये. तर मी पण थोडंसं सोशल मीडियाचा कमी वापर करणार आहे. अवश्य तितकेच मी सोशल मीडियाचं म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटस बघणं, इंस्टाला स्क्रोलिंग करणं, अशा प्रकारे आपण आपला वेळ घालवतो. ते 2 ते 3 तास आपल्या छंद म्हणा, आपल्या कौशल्याला वेळ दिला तर आपण एक यशस्वी महिला होऊ शकतो समाजामध्ये. तर आपला छंद आपण जोपासलो तर आपले मुलं वगैरे असेल तर ते देखील आपलंच अनुकरण करतात. ते देखील त्यांना जे आवडतं आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांना मदत होतं. पॉईंट नंबर 5, नवीन काहीतरी शिकणं. रोज नवीन काहीतरी शिकणं. आता समजा मला इंग्लिश शिकायचं आहे, रोज एक सेंटेन्स वाचायचं आहे, मी हे सेंटेन्स शिकले, असं रोज काहीतरी फील करायचं आहे. म्हणजे मनाला आनंद होतो, मी रोज काहीतरी शिकते, काहीतरी नवीन गोष्टी घडत आहेत माझ्यात. आणि असं शिकत शिकत गेल्या तर आपल्याला रस्ता नक्कीच मिळतो एक दिवस. रोज काहीतरी नवीन शिकणं म्हणजे काय, पुस्तक वाचत जा. पुस्तक हे आपलं
मित्र असतं. कोणी नसलं तरी चालेल, पुस्तक हे आपलं मित्र असतं. तेच आपल्याला चुका सांगतं आणि आपल्या आयुष्य घडवतं. पुस्तक वाचल्यामुळे रोज काहीतरी नवीन शिकायला भेटतं. तर तुम्ही रोज कोणाचं तरी, म्हणजे स्वामी विवेकानंद झालं, गौतम बुद्धांचं झालं, नाही तर मदर तेरेसा, असं सक्सेसफुल महिलांचं तुम्ही चरित्र वाचा. नाही तर समाजातच आपल्या एका यशस्वी स्त्रियांबद्दल, त्यांच्याबद्दल ऐका. म्हणजे ते कशा पुढे गेले त्यांचं तुम्ही जीवनचरित्र ऐकू शकता आणि विचारू देखील शकता. पॉईंट नंबर 6, मदत करणं. तर मदत करणं म्हणजे काय? असं अन्न जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना अन्न वगैरे मदत करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जे दुःखी आहेत त्यांना सहानुभूती देणं, त्यांना विल पॉवर म्हणतात. ती विल पॉवर देणं हे देखील एक मदतच आहे. कारण आपल्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य घडतं, म्हणजे आपल्याला एक प्रकारचं शांती मिळतं आणि त्याचा आनंद देखील वेगळाच असतो. तर एकदा तुम्ही मदत करून बघा, नक्की तुमच्यात देखील बदल घडेल. आपण जितकं दुसऱ्यांना देतो तितकं आपलं दुप्पट आपल्याला येतं असं म्हणतात. तर नक्की मदत करत चला. पॉईंट नंबर 7, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं. खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. हे सगळ्यांनाच लागू होतं, पुरुष असू दे किंवा महिला असू दे. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असतं, बरोबर? जर आरोग्य, आता समजा माझं डोकं दुखतंय, तर मी काही बोलू शकते का? नाही. तसंच आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. रोज व्यायाम करत चला, ह्याने आपण निरोगी होतो. ॲटलिस्ट 30 मिनिटं आपण चालायला पाहिजे रोज. ह्याने आपलं स्मरणशक्ती देखील वाढतं आणि आपलं आरोग्य देखील संतुलित राहतं. ह्याचबरोबर आपल्याला तेलकटपणा, तुपकटपणा, म्हणजे जंक फूड, अशा प्रकारे आपल्याला खाद्यपदार्थ खायचं नाही आहे. जितकं होईल तितकं आपल्याला घरात बनवलेलं खाद्यच खायचं. पॉईंट नंबर 8, इतरांशी तुलना करणं टाळा. हो, तर स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका. म्हणजे ते असं आहे, मी अशी आहे, असं अजिबात तुम्ही कमी समजू नका. आपण जे आहे ते योग्य आहे, जे ते आहे ते योग्य आहे. म्हणजे देवाने सगळ्यांना वेगवेगळे असे लेवल दिलेले आहेत. आता घोडा उंट होऊ शकत नाही आणि उंट घोडा होऊ शकत नाही. अशा पद्धतीने देवाने सगळ्यांना एक लेवल दिलेली असते. आपण आपल्या लेवलला उच्च आहोत आणि ग्रेट आहोत असं आपल्याला फील करून घ्यायचं आहे. तर पॉईंट नंबर 9, सकस आहार. तर सकस आहार म्हणजे काय? आता हल्ली सगळे जंक फूड, तेलकट, तुपकट असे आलेले आहेत. तर सकस आहार आपल्याला मिळतच नाही आहे हल्लीच्या काळात. तर सकस आहार म्हणजे हिरवे पालेभाज्या, जे घरात बनवलेलं पदार्थ आहे तेच खायला पाहिजे. सकस आहार म्हणजे आपण जे खातो तसे आपले विचार बनतं. म्हणून सकस आहार खाल्ल्याने आपलं विचार देखील सकारात्मक होतं आणि आपल्यात बदल देखील घडायला मदत होते. म्हणजे काही महिलांनी आहेत, शिळं अन्न, म्हणजे जितकं आपल्याला फ्रेश खाता येईल बनवून तेवढं फ्रेश खात जावा. शिळं अन्न खायला टाळा. ह्याने आपल्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो. जंक फूड, तेलकटपणा, तुपकटपणा खायचं जितकं होईल तितकं कमी करा, बरोबर? ह्याने आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि आपले विचार देखील सकारात्मक बनतात. तर पॉईंट नंबर 10, लास्ट पॉईंट आहे आभार मानणं. हो, म्हणजे मानणं, थँकफुल बोलणं, ग्रॅटिट्यूड. तर खाताना आपण आभार मानायला पाहिजे. पाणी पिताना आपल्याला आभार. आपण रात्री झोपतो, आपला दिवस कसंही जाऊ दे, वाईट जाऊ दे किंवा चांगला जाऊ दे, देवाला आभार करूनच आपल्याला झोपायचं आहे. आपण आभार व्यक्त केल्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढतो आणि मनाला शांती मिळतं. तर मैत्रिणींनो, तर उद्यापासूनच तुम्ही नक्की ह्या पॉईंट्स आचरणात आणा. बघा, नक्की तुमच्या आयुष्यात आणि तुमच्यात बदल घडेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. भेटू नव्या व्हिडिओवर. तोपर्यंत श्री स्वामी.